Hello, I'm from Tax. तर मित्रांनो आपण आलो आहे आता LNCT कॅम्पस भोपाळ. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं की आपण भोपाळला SIHच्या राऊंडसाठी आलो आहे ग्रँड फिनालेसाठी. सो आपली एक टीम आहे इथे. सो त्याच्यासाठी आपण आलेलो होतो. तर हे कॉलेज एकदम भोपाळ ते साची जो हायवे जातो त्या हायवेच्या अगदी समोरच आहे. हे असा काही गेट आहे कॉलेजचा. कॉलेज म्हणजे युनिव्हर्सिटीच आहे ही. सो युनिव्हर्सिटीचा गेट आहे. चला मग बघूया आपली टीम कुठे आहे, कुठल्या ब्लॉकमध्ये आणि SIHसाठी काय चालू आहे ते बघूया. कॅम्पसमधून आत आल्याच कॅम्पस खूपच मोठा दिसतोय. बसेस वगैरे खूप आहे त्यांच्या. हे पूर्ण भोपाळमध्ये जात असणार त्यांच्या बसेस. आत आल्या ह्या लेफ्ट साईडला एक मस्त असं मंदिर आहे. अच्छा, जय श्री राम, रामाचं मंदिर आहे. सो बघू आपण. छान दिसतोय परिसर, सुंदर. मंदिर बंद आहे पण. ठीक आहे, चला आपण मग बाहेरच जाऊया. मंदिर तर सध्या बंद आहे, पण जय श्रीराम म्हणजे रामाचंच मंदिर असेल. सो बाहेर जाऊया, बघू अजून कुठे काय काय आहे कॅम्पसमध्ये. तर असे ठिकठिकाणी ग्रँड फिनालेचे बॅनर लावलेत, म्हणजे डायरेक्शन दाखवले त्यांनी कुठून कसं जायचं आहे त्या बिल्डिंगला. ती ग्रँड फिनालेची जी बिल्डिंग आहे ती समोरची दिसते, ती सर CV रामन ब्लॉक, त्या ब्लॉकमध्ये शेड्यूल केलेलं आहे SIHचा ग्रँड फिनाले. आणि इथून जर सरळ गेलो तर त्यांचे सगळे हॉस्टेल्सच आहेत, म्हणजे खूप सारे हॉस्टेल्स आहेत. तर एक दाखवतो तुम्हाला तिकडचा व्ह्यू, आणि नंतर मग आपण आपल्या CV रामनच्या ब्लॉकमध्ये जाऊन SIHच्या टीमचं काय चाललं ते बघूया. बघा इकडे सगळे असे नोटिफिकेशन्स दिलेत कुठे काय काय आहे. आणि हॉस्टेलला नावं पण यांनी वेगळीच ठेवलेत. त्रिपुरी हॉस्टेल, म्हणजे हे रत्नापूर बॉईज हॉस्टेल. ठीक आहे. तर कॅम्पस खूपच मोठा आहे. मला वाटतं 30 ते 40 बिल्डिंग तरी कॅम्पसमध्ये आहेतच मिनिमम, कारण की काउंट तर काही केले नाहीत मी, पण 30 ते 40 मिनिमम तर आहेतच. हॉस्टेल्सच एवढे तर, आणि परत कॉलेजची बिल्डिंग वेगळ्या असतील, वेगवेगळे डिग्री कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस, स्कूल आहे का माहीत नाही, पण भरपूर ब्रांचेस आहेत. त्यामुळे बिल्डिंग्स प्रत्येक ब्रांच वाईज आहे इथे. हे मला वाटतं स्टाफसाठी आहे, कारण की काय नाव दिलेलं नाही आहे हॉस्टेल वगैरे असं. हे बघा तुम्ही बघू शकता, पूर्ण सर्कल जे आहे, हा इथून जे हॉस्टेल सुरू झालेत ते पार, बापरे, पूर्ण एवढ्या हॉस्टेल्सच आहेत. हे खूपच मोठा कॅम्पस आहे. माझ्या पाठी बघा, पूर्ण हॉस्टेलची लाईन आहे, आणि हॉस्टेलला नावं पण मस्त दिलेत त्यांनी. कल्याणी हॉस्टेल, तो प्रसादम ब्लॉक, तिथे कॅन्टीन आहे. त्यानंतर काय सर्वयुपरा रायपूर हॉस्टेल, अशी वेगवेगळी नावं आहेत. तर आता ही जी बिल्डिंग दिसते सर CV रामन, तिथे SIHचं त्यांनी शेड्युलिंग केलेलं आहे सगळं. सो आता आपण तिथे जाऊन बघूया. लक्ष्मीनारायण ब्लॉक समोरची बिल्डिंग आहे, आणि त्याच्याबरोबर बॅक साईडलाच CV रामन आहे. ते खाली बघा मस्त गार्डन आहे, भोपाल कॅम्पस म्हणून लिहिलं आहे तिथे. सो बघू आपण पुढे जाऊया. त्यांची तयारी चालू आहे आता. उद्या ॲक्च्युली ग्रँड फिनाले आहे. आज 7 तारीख आहे, 8 आणि 9 तारीखला 2 दिवस तो ग्रँड फिनाले आहे. आणि आज सकाळीच आलो इथे. सो मग आता त्यांनी आपल्याला
त्याच सी व्ही रामनच्याच ब्लॉकमध्ये सध्या राहायला अकोमोडेशन दिलेलं आहे. सो आपली टीम टेक स्पार्टन तिथे बसून त्यांची प्रोग्रामिंग आणि कोडिंग चालू आहे. सो हे बघा असे बॅनर लावलेत ठिकठिकाणी आणि त्यांच्याबरोबर डायरेक्शन्स पण दिलेत. सो आपण जाऊया आता तिथे. हे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस आहे LNCT युनिव्हर्सिटीचं. बहुतेक सगळ्यांचंच प्लेसमेंट ऑफिस कॉमन आहे इथे पुरा युनिव्हर्सिटीचं. आणि ही सी व्ही रामन बिल्डिंग. बॅनर्स तर लागलेच सगळीकडे. आता बहुतेक इलेक्ट्रिकचं काम वगैरे चालू आहे, म्हणजे लायटिंग वगैरे सेटअपचं काम चालू आहे. कारण की 36 अवर्सची हॅकॅथॉन असणार आहे, त्यामुळे रात्रीसुद्धा ते चालूच असणार आहे. त्यामुळे सध्या सगळं त्यांचं ते काम चालू आहे. हे असे बॅनर्स लावलेत सगळे साईडने. ती जी दिसते ती मेन बिल्डिंग आहे, तिथून आपल्याला आत जायचं आहे. तर हा असा काही समोरून लुक दिसतोय बिल्डिंगचा. SIH भोपाल 2025. असे खूप ठिकाणी सेल्फी पॉईंट्स बनवलेत त्यांनी. मला वाटतं इथे जेवणाची व्यवस्था आहे. रात्रीचं डिनर बहुतेक इथेच असेल. चला बिल्डिंगमध्ये जाऊ. आपल्याला 4th फ्लोअरला अकोमोडेशन दिलं आहे. सो आता तिथेच जाऊ. एंट्रीला मस्त सजावट केली. अजून काहीतरी करतील कारण की आजची रात्र आहे अजून त्यांच्याकडे. सो करतील अजून काय काय. रांगोळी आहे. SIH 2K25 ग्रँड फिनाले. चला ह्या साईडून त्या लिफ्टकडे जाऊ आपण. सो नवीनच बिल्डिंग आहे आणि काही क्लासरूम वगैरे म्हणजे बिल्डिंगचं कामच चालू आहे. नवीनच पूर्ण बिल्डिंग आहे, त्यामुळे या बिल्डिंगमध्ये त्यांनी अरेंज केलं आहे, त्यामुळे डिस्टर्ब करायला कोण नाही आहे. सो आता लिफ्ट पकडू आपण आणि डायरेक्ट 4th फ्लोअरला जाऊ. तर 4th फ्लोअरला आलो आहे आपण. त्या साईडला आहे C4मध्ये यांची सेटिंग अरेंजमेंट केलेली आहे. सो बघूया. तर हा C4मध्ये आपली अरेंजमेंट आहे. तर ही आपली टीम बसली आहे टेक स्पार्टन. तू इधर आया बड़ा इधर आया सर इधर कोई इधर आना था. This is Akif Khan from team Tech Spartans. I am currently testing the entire web application, that is our dashboard and all the login pages on the web page that we have created. Here's the entire folder. Krishna. So this is Krishna Chaudhary from Tech Spartan. So basically I am enhancing the overall UI and UX of the web application to make it more engaging and redefined. Hello, I am from Tech Spartan. My name is Rizwan Abbas. I am working on a project. I am working on a application. So main feature like scheduling and working. I am also testing the application how it works and scheduling parts. तर तिथे रूम आहे, ते काम करतायत. सो मी जरा बाहेर आलो इथे. सर हा टोटल असा व्ह्यू आहे इथून. ती जी समोर दिसते
तिथे उद्या त्यांचा सेटअप असणार आहे सगळा. उद्या तिथे त्यांची अरेंजमेंट असणार आहे सिटिंगची, एक्झॅक्टली जेव्हा SIH सुरू होईल तेव्हा. सो 6 माळ्याची बिल्डिंग आहे, वरती असा ओपन स्पेस आहे पुरा. हा इथून असा पूर्ण सेटअप चालू आहे त्यांचा पूर्ण 3rd फ्लोअरला. तर असा एकंदरीत इकडचा पुरा कॅम्पस आहे, म्हणजे चांगलाच खूप मोठा कॅम्पस आहे. युनिव्हर्सिटी खूपच मोठी आहे. सो आता बघू उद्याचं काय होतं आहे. उद्या शूट करायला मिळेल की नाही माहीत नाही. सर मग आजचा या दिवसाचा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. होपफुली तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर रात्री आम्ही डिनरला आलो होतो बाहेर रजिस्ट्रेशन करायला. तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर जी काही तिथली रोषणाई होती, लाईटिंग होती, ती बघून खूप छान वाटत होतं. बिल्डिंगला खूप छानच सजवलेलं होतं. SIHचा बोर्डसुद्धा होता. सो आम्ही तिथे बसून थोडेफार 2-3 पिक्स काढले आणि तिथून मग परत आमच्या कामाला गेलो. बिल्डिंग खूपच छान दिसत होती. सो ऑल द बेस्ट टू टीम टेक स्पार्टन. थँक्यू.